हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे Hare
हॅलो 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 हां असं हरे हरि सद्गुरु श्री शरण जाय सद्गुरु श्री शरण जाय समोर
सद्गुरु शरण जावे
त्यांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद। रंगदेवता निर्माण झाली, तुम्ही सर्व संत माई बापांची कृपा पहिली झाली। धन्यवाद तुमच्या सर्वांचे। सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय। न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुचे चरण तीर्थ, मस्तकी वंदिता पवित्र। अनेक न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, हाची भव सिंधूचा तारू। न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। महायोग पीठे तटे भीमरत्या, परम पुंडरीकाय दातं मुनींद्र, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। हेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी, आद्य त्रयजन्य देवाची। या जगद उद्धारा लागी धरला अवतार, मिराविला परिवार सिद्धाईचा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी, आद्य त्रयजन्य देवाची। शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या देवाटा मज दावा व्यासपटा। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती, द्वद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्। एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्य दक्षं, गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि। वेद विद्यां वरिष्ठं विठ्ठला विठ्ठल। सद्गुरुशी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय। न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। प्रस्तुत प्राप्त, प्रसंग प्राप्त, समय प्राप्त, घटिका माई बापांनो, देवाजीच्या पूर्ण कृपेनं, साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं, संत महंतांच्या मार्गदर्शनानं चालत असणारा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा। आणि या नाम यज्ञ सोहळ्यातील तिसऱ्या क्रमांकाची सेवा तुमच्या गावाच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं, आयोजकाच्या वतीनं माझ्यासारख्या पामराला दिली। तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद। वैराग्यमूर्ती गंगागिरीजी महाराज यांचंच उत्तरदायित्व पुढे चालू असणारे, आपल्या सर्वांचे प्रेमाची मूर्ती, हृदयस्थान असणारे हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा गेल्या 32 वर्षापासून तुमच्या गावामध्ये साधू संतांचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करतायत। धन्यवाद विठाला विठाला।
आवर्जून हजेरी असते. हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती जनार्दन महाराज गोरे असतील, गिरी असतील. हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती आनंद महाराज. आता आम्ही शिरकोला सोबत होतो महानगर मध्ये, पण काय करावं आनंद महाराज इसगाव तिसगाव फिरण्याच्या रोजच गाव सगळे डोक्यात राहत नाही. पॉम्पलेट वाचायला गेलं तर मेमरी कार्ड आपल्या 128 GB आहे. विठाला सगळे गावकरी मंडळी असेल, आपल्या पंचकृषीतील महात्मे असेल, अगदी सगळे विशारद मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यामुळं रंगदेवता निर्माण झाले. असे मूर्ती लहानपण कीर्ती महान असणारे हरिभक्त परायण मृदंग सम्राट शरद महाराज तांबे यांनी सुद्धा अतिशय सुंदर साथ आम्हाला दिली. आमचे हार्मोनियम वादक गायकी महाराज आणि ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, तुमच्याच गावातील परम असणारे आमचे अतिशय जवळचे निकटचे सहकारी असणारे हरिभक्त परायण कारभारी महाराज गायके यांचा फोन आला, बाबा तुम्हाला सेवा घ्यावा लागते, तुम्ही बोलवा आम्ही हजर आहे ना. आपल्याला काय काय केलेला म्हणे यायचंय का? तुमच्या सेवेकरता कधी हजर आहे मायबाप, पण 7 ते 9 ला तानातानी होत. थोडीशी परेशानी आता तुम समजलो हम समजले. चला तरी बी आता आपल्या हातामध्ये राहिलेला 1 तास 7 ते 9 तुमच्या पॉम्पलेट वर कार्यक्रम आहे. 1 तासात हनुमान फटका बसला तर बसला. कीर्तनकार काही दावणीचा बैल नसतो. विठाला विठा. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा जीवाचा उद्धार करणारा संतांचं महत्व सांगणारा अभंग तुमच्या सेवेकरता निवडला. नाथ बाबा सांगतायत उपदेश संताला पण आहे आणि उपदेश जीवाला पण आहे. सांगणारे संत आहे, ऐकणारे जीव आहे, ऐकणारे संत आहे. तुमच्या आमच्यासारखे तुम्ही आम्हाला संतच म्हणता ना, म्हणते का नाही? हरिभक्त परायण आमच्या पुढे लय मोठी डिग्री. हरिभक्त परायण खायचा म्हण. पण बघा नाथ बाबा वर्णन करताय, जीवनाचा जर तळा बसवायचा असेल, जीवनाचा जर उद्धार करायचा असेल, जीवनाला जर अस्तित्वाची ओळख करायची असेल, जीवाची पंत, जर जीवाची पंताला स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर ती आईला करता येत नाही, ती बापाला करता येत नाही, समाजामध्ये तिला कोणी करून देऊ शकत नाही. ती कराय करता देव असो, जीव असो, संत असो, महात्मा असो, कोणी असो, त्याला शरण जावं लागतं. बर का शेवटची पाळी बर का. आता आपल्याला समजून घ्यायचंय, पटलं तर करा, संताचा आग्रह नाही, तुम्ही करायलाच पाहिजे. भुकणं आमचं काम आहे, भुकणं आमचं काम आहे. तुम्हाला पटन नाही तर तिकडं जाशा, पण सांगणं काम आमचं आहे. नाथ बाबा काय सांगतात? सद्गुरुशी शरण जाय. कोणाला शरण सांगताय? जरा मनाचे काम करून ऐक. हो असं तुम्हाला पुन्हा ऐकायला भेटायचं नाही. 96 पिढे गेले तरी भेटायचं नाही. हा आणि हे काय आमचं बगल पुराण नाही. आमच्या साधू संतांना कीर्तन म्हणजे सांगितलं वांगी नसते. त्याला फलप हंगण पेट म्हणजे कीर्तन नाही. 9 हात ढकली 10 हात कीर्ती म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन शायनिंग मारायची जागा नाही. आलेल्या लोकांचा टाइमपास करायची जागा म्हणजे कीर्तन नाही. रव नरकाला जाशील, रव नरकाला जाशील. कीर्तनाची मर्यादा ठेवून कीर्तन कर. हे अवतारी संसाराचे गप्पा मारल्या नाही इथं. रव कुंभा पाक गोविंदिया ही गोष्ट माणसा करताय, आवता वाढणाऱ्या जनावरा करता नाही. गल्लीत मोका हिंडणाऱ्या कुत्र्या करता नाही. दारागुरा करता ही गोष्ट कीर्तनात येऊ शकता का? ही गोष्ट त्याच्या करता नाही. ही गोष्ट एक आणि एकच जीव आहे, त्याचं नाव माणूस. आणि माणसा करता एवढी गोष्ट आहे, पण माणसाची एवढी अंगरटदा मोडेल पण वागणार नाही. तसा चुलीच आहे. कोणाचं काय यंगरटपणा चालत नाही. जर जीवाचा उद्धार बाबा असं वाटत असेल, आपल्या अस्तित्वाला पोचावं असं वाटत असेल, मायबाप याच देही याची डोळा जर तुला उपभोगायचा असेल
तर संताला शरण जावाच लागत. आमच्यासारख्या मेंटलचं ऐकू नका, आमच्या सारख्याच ऐकू नका तुम्ही. आम्ही तुकड्यावर लागलेली माणसं, आमचं नका ऐकू तुम्ही, पण संताचं ऐकावं लागेल. आता पिंगळा म्हणू नका बरं का, आता आपला भावार्थ चालला. नाद बाबा सांगते हे जरी ना ऐकालं मग दुसरा येईल बोकडी बसन. ते म्हण पावशी सुतळी स्टेशन म्हणजे आला ना ही बॅग पडली नाही पाहिजे जाताना, म्हणून संताचं ऐकावं लागेल. आणि संताचं जर ऐकलं मायबाप तर अस्तित्वाची ओळख होईल, मी आहे कोण याचा विचार होईल. म्हणून नाथबाबा सांगतात सद्गुरुशी शरण जाय. गुरुला नाही सांगितलं बरं का, तिथं सद्गुरु शब्द वापरला. सद्गुरूला शरण जावं लागत का, त्याचं वर्णन मी पुढे करण्यात आपल्याला भावार्थ बघायचा आहे. त्यानं काय होईल, सद्गुरु जीवनात आल्यानंतर काय होईल, त्याची ब्रह्मप्राप्ती होईल. ब्रह्मप्राप्ती म्हणजे देव. देवाची प्राप्ती जर तुला करून घ्यायची असेल तर तुला संता पुढे नाक घासावा लागेल, असा त्याचा अर्थ. तू जे प्रयत्न करतोय, नाथबाबांनी बघितलं समाजामध्ये ज्यावेळेस फिरले नाथबाबा, त्यावेळेस समाजानं बघितलेल्या समाजाकडं बघितलं आणि विचार केलं. बायका पोरांना हैराण झालेला, कामाधंद्याला परेशान झालेला जीव, राशन मध्ये नाव नाही येत त्याला हैराण झालेला जीव, लाडक्या बहिणीचे पैसे येईना त्याच्यानं हैराण झालेला जीव, हा परमार्थ करू शकत नाही. याला परमार्थ करायचं जे साधन आहे ते सहज सहज जमलं पाहिजे. अनेक न लगे अनेक उपाय, तुम्ही आम्ही जे देव प्राप्ती करता उपाय करतोय ना मायबाप, त्याच्यातला एकही उपाय इथं चालत नाही. त्यांना देवाची प्राप्ती होत नाही, त्यांना दामवानाची प्राप्ती होते. देव याच्यापेक्षा काही योजना अंतरावर आहे. विठाला विठाला अनेक साधन करण्यापेक्षा नाथबाबा सांगतात हरी सद्गुरूची पाय. मग टांगड्याला तावडून बसा. हरी सद्गुरूचे पाय याचा अर्थ पुढं मी सगळं सांगा, मला आता हे याला इशारा जात. सद्गुरु जर जीवनात आला मायबाप, ओरिजिनल संत जीवनात आल्यानंतरचा बदल परिवर्तन संत शास्त्रामध्ये लिहून ठेवत असतात. सद्गुरूचे चरण तीर्थ मध्ये मध्ये लय फेडालं, गुरुचे पाय ताटत ठेवायचे, त्याला पार धुवून काढायचं आणि ते प्यायचं. ही यावा तिकडून त्याचे असावा पाय बरे. आणि नाही ना शास्त्रात सांगितलेलं. आता इथं नाथबाबा चुकी सांगू राहिले का, पण ते चरण तीर्थ नाही सांगितलं. टांगड्याचं चरण तीर्थ नाही सांगितलंय, ते चरण तीर्थ वेगळंय. शास्त्राची भाषा कळायला, संतांची भाषा कळायला 1 किलोचा भेजा लागतो. किती तुम्ही कीर्तन ऐकू राहिल्या ना, 1 किलोचा मुंगीच्या पाया इतका जरी भेजा कमी असला ना, कीर्तन डोक्यावरून जाते, डोक्यात नाही जात. विठाला 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 विठाला. पूर्वार्धात सांगतात सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी धरीत, काय मस्तकी ठेविता पवित्र म्हणजे वंदिता. मस्तकानं वंदायचं म्हणजे माथा त्यांच्या चरणावर ठेवायचा, याचा अर्थ मस्तकामध्ये ती गोष्ट जाणून घ्यायची आणि त्यानं त्यांचं पूजन जर केलं तर आलेला जन्म पवित्र होईल. एका जनार्दनी सद्गुरू. नाथबाबा सांगतात माझे सद्गुरू किती मोठे आहेत. एका जनार्दनी सद्गुरू. जर सद्गुरू जीवनात नाही आला तर रवरव नरकाला जावं लागतं. सद्गुरू जीवनात यावं लागतो. सद्गुरू जीवनात आल्यानंतरही चालत नाही, सद्गुरूचं वर्म जीवनात यावं लागतं. आणि सद्गुरूंना वर्म दिल्यानंतरही जमत नाही, त्याला नांदावं लागतंय. आणि नांदू नाही जमत नाही, मूर्तिमंत ते जीवनामध्ये उतरावं लागतं. त्यावेळेस तो जीव सिंधू तारू. सद्गुरू चांगला जरा महाराजच्या टायमाला चांगल्या जरा तिथं बरं चांगल्याचा जरी राहिलो असा पुतळ्यासारखा तर उद्धार होईल का? नाही. उद्धाराचं साधन भुई असल्या कारणानं नाथबाबा सांगतात आणि न लगे अनेक उपाय धनी सद्गुरूचे पाय. सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुमच्या प्रभावार्थ ठेवला विठ्ठल.
जन्माला आलो, बरोबर. माणसाच्या जन्मामध्ये 84 लाख योनीला जातावी येतं आणि 84 लाख योनीचा बाजरी करता येतो, बर का. काय ठरवायचं हे आपल्या हातात आहे. विल पॉवर, इच्छाशक्ती भगवंतानं आपल्याला दिलेली. हो, शेपूट मारुतीला बी आहे आणि शेपूट गाढवाला बी आहे. धरायचं कोणाचं हे तुमच्या हातात आहे. जर गाढवाचं धरलं पुढे जाऊ, त्याला शंपू जरी लावून धुतला ना पुढे जाईल ते, बरोबर आहे ना. त्याचा धंदा काय आहे, खानदानी धंदा येतो त्याचा, तिकडे जा, बरोबर आहे ना. जर हनुमंताचं धरलं तर हनुमंताला रामाशिवाय काही माहितीच नाही. तसं जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला इच्छाशक्ती भगवंताला दिलेली आहे. माणसाच्या जन्माला आलो बर का, दुरुनी मी आलो गा, दुःख झाले दारुण यावया यथवरी वदयाची कारण. काय करता आलो तुम्ही आम्ही आवतावाडाला, काय आलो काय करता माहित नाही, करायचं काय माहित नाही, टाकायचं कुठं माहित नाही. आला ती कोटोनिया जातील कवण्याऱ्या टायक, घरदार तुझे रोहे अवघी माया. आम्ही म्हणून राहिलो पण आमची माया सुटाना अजून. मला वाटत उद्याचा कार्यक्रम होईना अजून. जाता जाता टांगपैठी घोडे फरार झाले. ये ना मासनातून मग करायला शेवा. येता येईल का, येता येईल. मी कीर्तन करतो का माझ्यातला कोणीतरी कीर्तन करतो? तुमच्या डोक्यावर झालं का ही हा ऊन धपलींदा आजची मला काढता येत. हा लोक असायचे, सासून असं केलं सुन्यानं तसं केलं आणि तू काय करू राहिला, त्याच्या घरात चालू नाही कधी. ते सांगायला इडच आहे की तुला जागा उदाहरण सांग. आमच्या सद्गुरूंना आम्हाला सांगितलेलं हो बर का, युक्ती पाहिजे युक्ती. जर जीवन जगायचं असेल ना, समाज फुकट घेऊन बसतो, आयतं खायला आयतं सगळं टेचिले युको दणकुले वाजिणारे भरपूर आहे, गायनाचार्य विशारद आहे. मग काय बोंबला चिड. अरे जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही आणि नको ते सांगितल्यामुळे एवढ्या सगळ्याचं बाप महाराजांच्या बोकांनी. फुकट कीर्तन म्हणजे काही तमाशा नाही. आम्ही तमाशा केला तो भाग सोडून द्या. हा मला आता एक जण आपले विशारद आहे गिरी महाराज, विशारद महाराज माझ्या एका कार्यक्रमाला होते. ते म्हणे बाबा म्या पंचपदीला विना हातात घेतला आणि ती माऊली आली, आता लय झाल्या कोकिळा. आली आली म्या विना काढून माऊलीकडे देईपर्यंत इतका भपका आला का मला ठसका लागला. अय तुला जर मेकअपच करायचा तर तमाशात जाय ना, आमच्या साधू संतांची काय का कलंक लावायला येऊ राहिली. माय बाप संतांच्या जीवावर उड्या मारणं सोपं आहे, पण केले कर्म झाले त्याची भोग आले. उपदले मेले आले टायमाला. नाही 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 नाही, जीवाचा उद्धार करायचा असेल, या देहामध्ये जर तुला आत्माराम ओळखीचा करून घ्यायचा असेल ना, तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, कधी तनु मनुजीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. ज्याला अनुभव आहे त्याला विचारावा ना, बरोबर आहे की नाही? ज्याला अनुभव आहे त्याला विचारावा का ज्याला अनुभव नाही त्याला विचारावा. तुम्ही तरुण माणसं आहे ना, तरुण या खाल्या लोकमत असेल, तरुण भारत असेल, कोणता पुण्य नगरी असेल, त्याला ऍड येते, जाहिरात काय पाहिजे, बरोबर आहे ना, पाहिजे अशी ऍड येते आणि ते सांगता या पदा करता एवढा एवढा शिकलेला पाहिजे, बरोबर आहे ना, एवढं एवढं पगार देऊ, अशा अशा सोयी देऊ, बरोबर आहे ना. पण त्याला काय पाहिजे, तिथं खाली बारीक अक्षरात राहते टीप राहते ना, काय राहते टीप
गाजर तू ज्या पदाकरता धनकू राहिला ना येऊ राहिला ना याचा तुला अनुभव पाहिजे. अनुभव याचा अर्थ 2 वर्ष 6 महिन्याचा तुला त्या गोष्टीचा काय पाहिजे. बरोबर आहे ना. सायड्या नोकरी करता जर अनुभव लागत असेल तर मग परमार्थामध्ये अनुभव सांगायचं का वाचून सांगायचं. पुस्तक वाचून सांगून जमन का. ऐ पुस्तक वाचून सांगून जमन का नाही. अनुभवाले अंगा हे जगाले ताते, हे जगाले या बाया म्हणते ना बाया तो समोरू नाही. गुरु केल्यावर काय पाल खेळते काय न्याला आंबाऱ्या हत्तीच्या नाही ना. गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी. आम्ही तुमच्या गुरुन पडा आमच्या पाय. कीर्तन संपू द्या. हे त्याच्या बोकंडी तर ते त्याच्या बोकंडी कंगड्यात आडवे होत्या आणि घरी माय बाप उपाशी. घरी माय बापाला याला सक्रत माहित नाही, याला दसरा माहित नाही, दिवाळी माहित नाही. माय बाप कांद्याच्या चाळी. काय चाललंय जगामध्ये. खरा परमार्थ जीवनामध्ये येण्याकरता ओरिजिनल संतांची गरज आहे. माय बाप जगामध्ये लय झाले. जगात उचलावा तिथं बोय. पण समाज अवदसा का प्राप्त केली समाजाला. खरं जे सांगायला पाहिजे. संतांनी संतांचं कार्य सोडलं. याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामकार म्हणते याचाच पत्ता नाही द्यायला. आणि ते सांगू राहिले ना. मला आता पैठण तालुक्यात गेलो मी. आता रविवारी कीर्तनाला गेलो पैठण तालुक्यात. एक तर शेपीवर पाय देऊ नाही बा. आणि दिला ना तर मग त्याचा परिणामाला तयार व्हायला पाहिजे. अभंग एवढा जबरदस्त होता. सद्गुरूची कृपा बी एवढी चांगली होती. पण नेमकं मागून माझ्या माग उभं आणि मागून दिलं नामानं आणि नावानं उद्धार होतो. आता मग सांगा बरं तुम्ही कुठं जाईन तर पायाची आग मस्तकाला. रोज हरिपाठ म्हणते ना. हरिपाठ म्हणता प्यारल्याची आटी घेऊन राहिली आता आम्हाला. पण तरी कळत नाही. ज्ञानोबरायची भाषा आम्हाला कळत नाही. 14 वर्षाची लेकरांची भाषा तुम्हाला आम्हाला कळत नाही का. रोज हरिपाठ म्हणतो का. हरिपाठ ₹500 दिले होते यमन म्हणून. नामाशी डोनर पुण्यवान. पुण्यवान का काय की महाराज कसं पापी आहे ना. मग नाम माहिती काल म्हणजे रोज बघणं वाढ नामे. नाम कशाला म्हणतात. नाम काळाय करतात सद्गुरू लागतात. बघा नाथबाबाची परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा आहे. बरोबर आहे. तुकोबारायची परंपरा आहे. आमची काय परंपरा. गाजर जो निर्गुण निरावाच इथून उद्भव सबल ब्रह्माचं आदी नारायण म्हणती ते आता तो सर्वांचा आद्य गुरु. तिडून परंपरा आली बरं का. तिडून परंपरा आली. आदिनाथ उमा बीज प्रगटले काय गाजर प्रगटले. जे प्रकटलं ते गुह्य आहे आणि त्याला उद्धार होतो. म्हणून नाथबाबा सांगताय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जाणे ते गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. काय सांगा गुरुना. त्या म्हणजे त्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. गंजाच्या ना टपुऱ्याच्या टपुऱ्या नाही. अंत काळाला जमन कधी जमन ते नाही जमणार. अंत काळाला जमलं पाहिजे. केलेला परमार्थ अंत काळा जर नीट घडकावा असं वाटत असेल जरा बारीक कीर्तन आहे का. अंत काळाला नीट तोंड वाचून थोबड वाचून जर जायचं नसेल ना संतांच्या पद्धतीनं जावा लागेल. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू येतो आणि तो सद्गुरू काय करतो बघा. तर बारीक कीर्तन आहे का. सद्गुरू काय करतो. तो हातापाया टंगड्याचं सांगत नाही. तो गोष्ट हाताने करायची नाही पायाने करायची नाही. वय खरी तिथं चालत नाही. महाराज टायमाला वय घेरत घ्या. महाराज टायमाला मग चिडकावून याय ना त्याला.
चुकली या वर्म फेरा पडे चुकली या वर्म फेरा पडे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने ही गोष्ट प्राप्त करायकरता रामाला वशिष्ठाला शरण द्यावं लागलं. ही गोष्ट प्राप्त करण्याकरता जगद्गुरु कृष्णाला सांदीपानीला शरण द्यावं लागलं. ही गोष्ट प्राप्त करायला निवृत्ती दादाला भीमाशंकराच्या गुहेत जावं लागलं. ऐकायचं का नाही? भीमाशंकराच्या गुहेमध्ये निवृत्ती दादा काय गैनीनाथ काय झालते वाघ झालते का नाही काहीच माहित नाही का 32 वर्ष अशीच गेली का आपली भाई बाप जरा विचार करा. ही परंपरा गुही असल्या कारणानं ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले जे पार्वतीला सांगितलं ना कानातच सांगितलं ना नवनाथ व्हायचे ते का नाही. पार्वतीला काय सांगितलंय मा नाव घे का ओम नमः शिवाय सांगितलं शिवाभ्याम सांगितलं काय सांगितलंय. अरे जे सांगितलं ते गुह्य आहे. काय देतात सद्गुरु गुरुने कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला वारा श्वासाचा परिचार निमिष निमिषाचा व्यापार माझे निज सुख साचार तेथेची घर बांधिले. परमार्थ काय हातापाय टांगड्यानं करायचा असतो का? अंत काळाला हातपाय टंगडे थंडी पडत आहे का नाही? फार कानाची चापे वाकडे होईपर्यंत थंड पडत ना पडत का नाही? मग तेव्हा करता येईल का याना? कानपूरला राजीनामा देईल राहतो डोळ्यांना राजीनामा देईल राहतो. मग परमार्थ करायचा कशाला? ज्या गोष्टीनं करायचं त्याच्याकरता सद्गुरू लागतात. म्हणून जी गोष्ट सद्गुरू देतात त्यांना काय होतं अभंगाचं पहिलं
श्लोकाच्या पहिल्या चरणात सांगतात सद्गुरुशी शरण जाय. संताला शरण जा. अस्तित्वाची ओळख करणे पण संत ओरिजिनल लागतील. उडेल बल्ब काहीच कामाचे. त्याला काय म्हणते उडेल बल्बाला गोळे म्हणते आपल्याकडे गोळे. उडली काय बाप बघा. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये निवृत्ती दादा आले. नाथ बाबांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी आले. तुकोबाच्या जीवनामध्ये बाबाजी आले ना. आले ना. काय सांगितलं बाबाजीनं मा नाव घे. काय सांगितलं असं बाबाजीनं. अरे जी गोष्ट सांगितली मायबाप ती उद्धाराची आणि ती गोष्ट जगाच्या बाजारी सर्व काही जगाच्या बाजारी सर्व काही सर्व काही मिळेल. याला सोडून चाललाय जगामध्ये सगळं. जेवढा परमार्थ चाललाय याला सोडून चाललाय. आम्ही तारखीवर नाही. हा अजिबात नाही. पुढच्या वर्षी तुम्ही तारीख द्यायलाच पाहिजे. इतक्या खालच्या विचाराची आम्ही नाही. अजिबात नाही. पाटील आमच्याकडे बा काय पाहतो तुला आज फिरतो का पांगरे. नाही म्हणावं लागते. नाही म्हणावं लागते. यांना माहिती डिसेंबर मध्ये 22 कार्यक्रम नाही म्हणा. काऊन लय आगे काय आम्हाला कीर्तनाची. अरे कीर्तन एवढ्या करताय. लाख सोन्यासारखा समाज एकत्र येऊन बसतो ना. या समाजाला उद्धाराची गोष्ट सांगितली पाहिजे आणि ती उद्धाराची गोष्ट संतांच्या मुठीत असल्या कारणानं मायबाप ती उघडी नाही. उघडी नाही. पुस्तकात सांगेन बैसून बाजारात का कुठं बसून कुठं आणि एखाद्यात गेलं तर यायला पार उलट्या त्याला घ्यायच्या. काय करते का एखादा जाऊन काय सांगते काय सांगते. अरे हे गोष्ट सांगा करता सुद्धा गैनीनाथाला वाघ होऊन भीमाशंकराच्या गुहेत घुसावा लागणार रे. ती परंपरा जीवनात या करता पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा त्याचा सद्गुरूचा तोची रे. जीवनामध्ये संत यावं लागतात. संतांनी संतांचं कार्य करावं. कशासाठी गुरुची गरज कशा करताय. अंत काळाला मला ज्यावेळेस देह ठेवायचा आहे. गुरु काय करत असतात. गुरु देहाचं सांगत नाही. देहावरचं ममत्व कमी करण्याचं साधन सद्गुरु देत असतात. कृपादान केले संती. बघा ज्ञानोबा राय सांगतात मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. आहे ना ओळी आहे का नाही का माई मनाची नाही ना. मग हृदय सद्गुरु कशाला सांगितलं असं. सद्गुरु म्हणजे काय. सद्गुरु म्हणजे हाडा माणसाची गोष्ट नसते मायबाप. सद्गुरु म्हणजे हाडा माणसाची गोष्ट नसते. ज्ञानदेवा म्हणे मी ताडे सद्गुरुना केले कोडे. माता हात ठेवून पुढे विजाची वाहिले. निवृत्ती झाल्यानं माझ्या कर्ण पटलाचं ताड केलं. ताड माहिती ना. ताड माहिती ना. तुम्हाला माहिती असं ना. आता नवीन पिढीला काय ताड येत नाही. धडे यायला काय माहिती राहायचं. साड्याला किती शिदरी राहायची. 3च ना. नळ्या किती राहायच्या पांघरीला. मग याच येते एक ताड आहे बर का. याला किती नाळे आहे. 3च नाळे बर का. याला 3च नाळे आहे आणि मग ताड्याला प्यारावं लागत होतं का नाही. आता लोखंडी आले यायला याची दम येणार नाही. आता अपडेट जमाना आला होता. आता हे सगळं रेडीमेड बघा जाऊ द्या. त्या ताऱ्यात काय करावं लागतं. प्यारावं लागतं. बरोबर आहे ना. पेरावं लागतं. प्यारता प्यारता एखादी जर नळी वांज झाली. वांज कळते आणि सारी वांजच सांगू राहिली. अनुभवाचा पत्ता नाही साधू कैसे झाले. आहे का अनुभवाचा पत्ता आहे. एक जर नळी वांज झाली तर तास वांज होत आहे. होता ना. मराठी भाषा कळू नाही का. अख्खा जिंदगी वांज झाली. मी 4 पोराचे लग्न केले. 2-4 एकर घेतलं काय तुला आता येईल काय समाधी बांधायची की तू. ज्याचे मायबाप लहानपणीच मेले त्याचे लग्न झाले नाही का.
तू आज काय लय वाघ मारला का गाडी घाली कुत्र झालं तर म्हणे मीच उडीतो गेल्याच्या हल्ली अरे मायबाप जन्माला आला ना अरे गेला हा जन्म येणार नाही पुणार दोन घडीचा आहे तू पाहुणार माझा तुझा सारा इथंच राहील नश्वर सारा मातीला जाईल अरे सोडावा लागेल घरोबतीला जुनार दोन घडीचा आहे तू पाहुणार दोन घडीचा आहे तू पाहुणार आमचे सद्गुरू सांगायचे एवढी पब्लिक पाहिजे का माझ्या अंगात येत मला असं वाटतं काकड्या भांडणालाच चालू द्या पण हे मला धरून आणखीन तिकडे पडद्याच्या तुला काही कळत का नाही आजचा तू तिसरे दिवसाचा आहे अजून आम्हाला बाकीची वाटी लावायचे ना अरे माणसाच्या जन्माला आलो विचार करा बर का विचार कर रे मना मना हा जन्म नाही पुन्हा जन्म नाही पुन्हा रे हा जन्म नाही पुन्हा म्हणून समजून घ्यायचं मायबाप त्याला यंगरटपणा करून चालत नाही इथं यंगरटपणा चालत नाही उद्धार व्हावा असं वाटत असेल ना तर यंगरटपणा करून चालत नाही मायबाप बघा सद्गुरुशी शरण जाय आणि ज्यावेळेस मी सद्गुरूला शरण गेलो मुक्ताबाई सांगते मुक्ताबाई जाते मी गुरुच्या घराला सही नाही मला जनाबाई गुरुच्या घराला गेली आमचं काय माझ्या का गुरुनं मला का बाई गेला या कांत काय लिहिलं फाशी घ्याला माझ्या का गुरुनं मला का बाई गेला या कांत ज्ञानाचा बाग लाविला हृदयात काय केलंय गुरुना गुरुना जी गोष्ट केली मायबाप कृपा दान केले संती कल्पांती सरेना काय गुरुना दिलेल्या गोष्टीमुळे मरत नाही माणूस मरत नाही माणूस तुम्ही आम्ही मरूच शकत नाही तुका म्हणजे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती तुमच्या आमच्यावर काय झालंय आवरण आलं मी देह नावाचं आवरण आलं आणि मी देह नावाचं जर आवरण घालायचं असेल भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया ज्ञानेश्वर महाराज संग्रहले बरं का काय करतो गुरु करायचा असतो कपाळ गोळ करायला म्या गुरु केला नाही मरका गुरु रडकाच्याला दोन्हीचा बोध वाया गेला कोरोनात चांगल्या मळी काढून टाकले बाबा चांगल्या बोलवा काय ना काढत आता काय त्याची समाधी बांधायची का राहून बी काही फायदा आहे त्याचा आता आलेल्या आयुष्याला बट्टा लावला ना आणखी लावला का नाही मग एवढं करू ना काही फायदा नाही जीवनामध्ये ह्या गोष्टी मिळाय करता 6 लोकांचं पुण्य लागतं दरबारी काय का मी जन्माला आलो ना मला 6 लोक धडकले पुढं तेव्हा मी आलो जन्माला दरबारी कीर्तन आहे का माझी आई आणि माझे वडील किती झाले 2 झाले माझ्या आईचे आई बाप नसते तर माझी आई असती का नाही ना आणि माझ्या आई बापाचे आई बाप नसते तर माई बाप आला असता का नाही ना अरे माय होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी अरे बाप होता बाळ तेव्हा कोठे कठविला काळ
तेव्हा आपण होतो या 6 लोकांचं पुण्य तयार झालं, या मानव शरीराला आलो, या देहामध्ये येऊन काय करायचं, भ्रांती काढून टाकायची. भ्रांती, मी देह नावाची भ्रांती आली, आणि तेवढं मी देह नावाचं पडळ जर काढायचं असेल मायबाप, त्या गुरुच्या नामाशिवाय निघू शकत नाही. नावाला निघत नाही, नावाला निघू शकत नाही. जळमट अय फार कमरा एवढं गवतड झालंय, त्याला उभ्या घालावं लागत आहे. नामाचा नांगर कल्पनेच्या पेढी, नामाचा नांगर कल्पनेच्या पेढी, अशी माझी कल्पना शोधली, कविताची भाषा शोधली. नामाचा नांगर कल्पनेच्या पेढी, नामाचा नांगर कल्पनेच्या पेढी. धन्यवाद. तांबे महाराज एक जोरानं जायला पंगत नंतरच आहे ना, म्हणून गावात दमाना आला. जीवनातली भ्रांती घालायची, मी देव नावाची भ्रांती जर काढायची असेल मायबाप, सद्गुरु नामाचं अमृत त्याच्यामध्ये वतावं लागतं. बरोबर आहे ना? अय ताई, दूध खूप चांगलंय, 50 लिटरची गॅलन गॅस भरेले घरामध्ये, त्याला तापेले, पण त्या दुधाला जर बदलावं असं वाटत असेल तर यंदा सल्फर टाकायचं त्याच्यात. काय टाका लागत, तुम्ही नका सांगू, मी स्रटवायला नाही. काय टाका लागत आहे हो? म्हणजे कीर्तन डोक्यावरून चाललं काय तुमच्या? घेऊ काय ज्ञानेश्वर माऊली करू? दुधात बदल व्हावा असं वाटत असेल तर काय करावं लागत? विरजन घालावं लागतं का नाही? आणि विरजन घरातलं चालत नाही, शेजारणीचं लागत आहे. दूध जर बदलायचं असेल तर शेजारणीचं विरजन लागत. मग देहाचं ममत्व जर काढायचं असेल तर सद्गुरू लागणार नाही का? म्हणून सद्गुरूची गरज आहे. म्हणून नाथबाबा सांगतात, सद्गुरूशी शरण जाय. आणि सद्गुरूंना दिलेलं अद्वैत असलेलं, सांप्रत काळात असलेलं तत्व जशाच्या तसं शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जायचं, याला परंपरा म्हणतात. महादेवाला पार्वतीच्या कानात तेच फिरलं, चोरून मच्छिंद्रानं ऐकलं, पण मच्छिंद्राच्या कानात सुद्धा अवधूत दत्तात्रयानं तेच फिरलं. बरोबर आहे नाही? मच्छिंद्रानं गोरक्षाला, गोरक्षानं गैनीला, गैनीने, असंच आहे ना? असंच आहे का? ज्यावेळेस महादेवानं पार्वतीच्या कानात सांगितलं तेव्हा राम होता का? तेव्हा कृष्ण होता का? नाही ना. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले, जे तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनंत जन्मीचं पाप, अनंत जन्मीच्या वासना गत भरेल. आता तुम्हाला आम्हाला वाटत आहे शेडी लोक लावतो म्हणजे लई आम्ही पारमार्थ करतो, मारुतीला पाणी देतो म्हणजे लई पारमार्थ करतो. हे भाग सोडून द्या, डोक्यातला भ्रम काढून टाका. अय उपास तापास करणे, व्रत वैकल्य करणे, तीर्थयात्रा करणे, आळंदी पंढरीची वारी करणे, नर्मदा परिक्रमणा करणे, महाराष्ट्र दर्शन करणे, तुळशीला पाणी घालणे, सोमवार धरणे, गुरुवार धरणे, शनिवार धरणे, काय करता? सत्कर्म, तिळा तिळा पुण्य साचा पडी. या सगळ्या गोष्टी तिळा तिळ पुण्य जन्माला येतं. आणि ज्यावेळेस त्या जीवाचा उद्धार करता जे पुण्य लागतं, ते वर्म जीवनात येण्याकरता जे पुण्य लागतं, कोण पुण्य याचा होईल सेवका, कोण याचा होईल सेवका,
घालून ठेवलं 16 सोमवार धरून ते देव होईल का? आया हो सत्यनारायणाची पूजा मांडायची त्याच्या पुढं गिरजण टाकल्यावर जमन का? काय करावं लागेल त्याला? घुसावं लागत का नाही? कुठपर्यंत? घामोघाम होईपर्यंत जिट्या लोंबून सर घुसावं लागत आहे त्याला. तसं लोणीवर काय आमच्या देवान ठेवलं काय? ऐकता देव भेटन काय? देव भेटाय करता भाव बळे आकळे हा एरवी ना आकळे. आणि एकदम म्हणे करतळी आवळी तो आवळा ना त्याला आवळायचा त्याचा मेंटल खोपडीच्या अशी गंगावून नेमेला तू. करतळी आवळे म्हणजे असं आहे का तो? काय संतांची भाषा कळायला सुद्धा भेजे चढून गेले आमचेवाले. इतका खाली आणून ठेवलाय म्हणजे डोक्यात काही सुचत नाही ना. वडग्याला वडगं लावून द्यायचं. करतळी आवळे काय सारी वारे वा भावलं डोक्याचं. भाव बळे आकळे भाव उत्पन्न कशाने होतो? जसं दुधात विरजण घातल्याबरोबर दुधात बदल होतो तसं देहामध्ये नाम आलं रे आलं तव या देहाची चिन्हे क्षणामाजारी पालटत. ज्ञानी ध्याता पंढरीराया ज्ञानी ध्याता पंढरीराया डायरेक्ट बोलता येत नाही मेंटल खोपडीच्या बायकोला डायरेक्ट नाव तुम्ही बाबा डायरेक्ट माझ्या आईला हाका मारीत होते. आय सुमन दे वाढून आय सुमन दे पाणी आय सुमन नाही ना नाही ना नाही ना तिड कसं टकुर ध्यानावर आणि इड उघडा सांगा उघडा मंत्री अरे जर सल्ल्या बायकोला जर नवा हक्का मारता येत नाही हाका मारी डोक्यात उतरत नाही काय? जर उद्धाराचं साधन उघड नाही आपल्याकडे ज्वाऱ्या बाजऱ्या पेरल्यावर मागून झाकलता गेल्या का नाही? राख्या आणा लागतो फासटी आणा लागते का नाही? ट्रॅक्टर जरी असलं तर मागे त्याला पाच राहती. अय बावळट उघड नाही ते उघड नाही ते उघड नाही ते माय बाप. म्हणून उद्धाराचं साधन संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं नादबाबा सांगतात सद्गुरूशी शरण जाय. सद्गुरूला शरण गेल्यानंतर काय होतं बघा. एक दृष्टांत सांगतो. पाहुणे 9 वाजले. आता तुम्ही लेट चालू केलं मी त्याला काय करू? बुवा इथं आल्यावर 2 तास द्यावा काय के मार. आम्हाला वेळ पुरत नाही. आम्ही काय कुठं शिकून येईल? हा माझ्या 96 पिढ्यात कोणी कीर्तनकार नाही यायला माहिती. आम्ही संघ होतो एकदा यायला माहिती. माझ्या 96 पिढ्यात कोणी कीर्तनकार नाही. हे भुकाचा धंदा मान आहे. खानदानी कीर्तनकार नाही मी. खानदानी कीर्तनकार नाही. दिवसभर संसाराचे धंदा पोटपूजा करायची आणि संध्याकाळी भुकायचं 2 घंटे कुठतरी जाऊन. हा संत जीवनात कशासाठी लागतोय थोडक्यात दृष्टांत सांगतो आणि मध्याकडे. नारद महर्षी भ्रमण करता करता नारदाला प्रश्न विचारला.
एका जीवानं प्रश्न विचारला, बाबा संत संगत कशासाठी गरज आहे, काय गरज पडली संत संगतीची? आमचे पिशे वाता वाता जमाने गेले, आम्हाला काही नाही झाला आणि मग संतांची गरज कशा करताय? त्यांनी सांगितलं, भाऊ तुला आता तर काही मी सांगू शकत नाही, पण एक काम कर, तुला एक गोष्ट सांगतो, तू असा पुढं रस्त्यानं जाय, तुला जरसा पुढे गेला का कुपाटी ना तुला एक सरड्या दिस, त्या सरड्याला तू विचार संत संगतीचं महत्व. तो म्हणे चांगले माणसं सांगायला तयार नाही, सरड्याकच काय सांग असेच राहते, उलट्या खोपडीच्या असेच राहते, करायचं काही नाही पण किडे पाडायला नंबर आहे. ते का खरं आहे का, ते का आता राहिलं का, देव पुढं गेला, देव काय पाया गेला का फाश्या? अरे देव त्याच्यातच आहे पण न कळत नाही. चला जाऊ द्या, ते गेलं खरंच, आता जाऊ द्या, आपल्याला जर जाणूनच घ्यायचंय तर मग चला गेलं. त्या सरड्याला विचारलं संत संगतीचं महत्व काय, त्यांना लगेच त्या सरड्यानं प्राणच सोडून दिलं, लगेच गेलं ती तद्धाम परम मम झालं. ते म्हणे मी प्रश्न विचारला याला का संत संगतीचं महत्व काय, हे मरून गेलं. ते पूर्ण बोंबलत गेलं त्या महाराज त्या नारद मुनीकडं. त्यांनी सांगितलं का हो तुम्ही सांगितलं पण ते मरून गेलं. आता एक काम कर म्हणे, आता तसंच पुढे जाय म्हणे, तुला पोपट दिसेल म्हणे, त्या पोपटाला विचार. ते म्हणे आता हे पहिलं मेलं, दुसऱ्याला काय मारायचं, आणखी पाप बोखंडी येत नाही, तुला काय करायचं जाय. गेले त्या पोपटाला विचारलं संत संगतीचं महत्व काय. ते पोपट झाडावून खाली पडलं, त्याला बी अटॅक आला. म्हणे आपण प्रश्न विचारलो होऊ राहिलं, दुसरं भानगड काय, नारदाचं काय डोकं फिरलं काय, नारदाला अजून सांगता येईना का काय भानगडे. मग परत आली त्या नारदांकडे, नारदाला विचारलं. नारद म्हणे तुम्ही असे रिकाम्या चाटा हाणू नका, लोक हाणतील मला, येत सरडी बिल्डे म्हणून बरे, कोणी पाहायला नाही यायचं मागे. पण काय झालं डायरेक्ट म्हणजे एवढं, आता एकच शेवटचा पर्याय सांगतो म्हणे, तिथं जाय आणि त्याला विचार. म्हणजे आताच राजाला म्हातारपणात पोरग झालं म्हणे, आपल्या राज्यातल्या राजाला म्हातारपणाला पोरग झालं आणि त्या पोराला जाऊन विचार संत संगतीचं महत्व काय राहतं. त्यांना सांगितलं, नारद महर्षी तुम्ही काही येडे का, ये जेव्हा की लागल्या ती मला तिथंच फाशी देऊन मारून टाकीन, संत संगत बाजूलाच राहील. नाही म्हणे तुला काय करायचं, काही झालं का मला आवाज दे. आपण नाही म्हणा तुला काय करायचं, मी आहे माग, याला काही येत नाही, सनकडी छा तुला काय करायचं. गेलं. आता इतक्या दिवसावर राजाला मुलगा झाला, आता तो पाळण्यामध्ये टाकलेला होता, त्याला सगळ्या दास त्याची सेवा करत होती. त्यांना राजाला सांगितलं बा मला तुमच्या मुलाचं दर्शन घ्यायचंय. त्याला वाटलं चांगलं आहे बा, शेंडी लोक याच्या जाऊ द्या. आलं ते, त्यांना तिथं गेल्यावर त्याला इतका घाम फुटला. आपण म्हणावं संत संगतीचं महत्व सांगेन, हे जर उचकलं आपलं बी दाव या कशा. मग तिथं गेल्यानंतर त्या लेकराजवळ उभा राहून ते त्या लेकराच्या कानाजवळ जाऊन विचारत आहे, बाबा मला संत संगतीचं महत्व सांग. ते लेकरू बोलायला लागलं, अरे तुझ्यासारख्या महात्म्याचं दर्शन, तू नारदाचं दर्शन घेऊन आला, तुझ्या दर्शनामुळे माझ्या सैन्याचा जन्म मुक्त झाला, पक्षाच्या युनिट गेलो, पक्षाचा जन्म मुक्त झाला, माणसाच्या जन्मात आलो. बघ नुसतं संतांच्या दर्शनानं जर माणसाचा जन्म प्राप्त होत असेल तर संत जीवनात आल्यानंतर भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला साधू थोरदाना साधू थोरदाना काय आला गोळा करा. आता आमच्या डोक्यात मला तिथं बोलायचंच नाही, कोणाबद्दल मला काही बोलायचं नाही. मी काही कोणाचे पानं उचकाल नाही आलो नाही बाबा. आम्हाला मोठ्यापणाचा रोग लागला, तुम्ही उद्या मरायच्या ऐवजी आज का मरा, आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला लय टीची चालू आहे. काय खाते आता, दगड खायचो आता, दगड काय खातो, लय टीची चाललंय आमचं भाऊ. हा विचारूच नका तुम्ही. आमच्या भावानं तारीख घेतली होती 35,000 महाराजाची. हा बर का, 35,000 महाराजाची तारीख घेतली. इकून फोन लावून विचारलं काय खात्या बाबा. आता मला म्हणजे एवढा मोठा महाराज उरला, तू रोज भुगतो ना, एक दिवस या इकडे एवढा मोठा महाराज म्हणजे येतो ना, मला काय भेळ का. गेलं काय खाते, त्यांनी सांगितलं बाजरीच्या भाकरी, हिरवा मिरचीचा ठेसा, मस्त पैकी असं करा तसं करा, एखादा स्वीट असलं तर चालेल.
त्यांना धकत काय ते दिवसात 3-3 कार्यक्रम घडणार आरे पाटे ढिल्ले होऊन जाईल काय खाईन ते गबळ आई बाप जीवनामध्ये विचार करा आपण संत जीवनामध्ये आल्यानंतर संतांचं परिवर्तन आपल्यामध्ये जे वर्म दिलेलं असतं त्या वर्मानं देहाचा बदल होतो देहावरच ममत्व कमी होऊन भगवंतावरच प्रेम वाढत जातं म्हणून करू नका काही संत सगळा संतांच्या सहवासात जरी आले तुमचे पाप निघून जातील लई थंडी वाजली गहू भरायला गेलो लई थंडी वाजली वाकडं झालं म्हणून जाळात जाऊन नाही बसत कोणी काय काय मला जाळात जाऊन बसलं काय बाजूला राहावं लागत ना जाळ जाऊन बसा लागत संतांच्या सहवासात जरी आले ना कोट जन्माचं पाप निघून जाईल पण संताजवळ या आणि संताचं वर्म जाणून घ्या याच जन्मामध्ये संताचं वर्म करता येतं ते हातानं करायचं नसतं पायानं करायचं नसतं त्याच्यासाठी बायका पोरं सोडून बोंबलत फिरायचं नसतं ते भजन असं असतं का इतकं सोपं भजन आहे मायबाप इतकं सोपं भजन आहे स्वादाना भजन करा स्वादाना भजन तुझं मन उन्मन होईल आणि आजाबाजाब कोणीही देऊ शकत नाही असं करा म्हणजे असं होईल तसं करा म्हणजे तसं होईल तसं नाही झालं तर तोंड असलंच आहे पण संत तुम्हाला उद्धाराचा मार्ग सांगतात म्हणून नाद बाबा सांगतात अनेक उपाय करायची गरज नाही अभंगाचं दुसरं
आपण जे जे करतो ना मायबाप त्यांना सीन तयार होत. असं परमार्थ करता आला पाहिजे आपल्याला का तो झोपेत बी करता येत. होय, झोपेत परमार्थ करता येतो. लोक ते म्हणजे कुठून आणलं काय की महाराज मेंटल झोपेत परमार्थ. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये परमार्थ करता येतो. पण चांगल्याला शरण जा. पण तू राणी मी राणी कोण देईन पाणी जात समजून घ्यायला तयार होत. मायबाप उद्धाराचं साधन एक तास खटवांग राहायला मिळाला. 7 दिवस परीक्षिताला मिळाले. आमच्याजवळ गंजच उतवालं ना का मला कळत नाही. न कळाला कारण काय सांगितलं सुखदेवानं परीक्षितीला? हातानं करायला सांगितलं का पाय न करायला सांगितलं? जे सांगितलं मायबाप ते वर नाही ते गुह्य असल्या कारणानं त्याला म्हणजे 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. काय राहतं आम्हाला असं वाटत एका चरणात जरी संपला ना कीर्तन काही आपण बॉन्ड नाही केला यायला सगळ्याच ओळी सोडायला पाहिजे का नाही. आणि पुढच्या वर्षी तारीख द्या पुढच्या सोडीना असा बी आमचा विचार नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. समजणे वाले बी इशारा का शहाण्याला एक बात पुढचं नाही म्हणत. पुढचं तुम्हाला माहिती रात काय साऱ्यात पाकडून काहीच नाही सापडलं. असं जीवनाला आलो सगळं निघून गेलं आयुष्य. पण नाही देव आपला केला ना. देव आपला करायचं कोणी सांगतच नाही. देवाशी काही घेणंच नाही, काही नडेलच नाही ना त्याच्यावरतून. त्याला काही फोन पे मारायचा नाही, त्याच्यावरतून काही नडेल का. पण विचार करा माय बाप याच जन्मामध्ये आपल्याचा देव करता येतो बरं का. बोलण्याच्या ओघामध्ये संप्रदायाच्या नियमान आपण कार्यक्रम करायला पाहिजे. तुम्ही कितीला चालू करा. तुम्हाला लईच ऐकायचं असेल तर राईट 7ला चालू करा. पण जास्त घातल्या नाही काढायच्या. समाज लय आला म्हणून नाही घ्यायचं. आयोजकाला पुढं खूप काम असतं. ज्यांना पंक्ती गेला ते त्याला माहिती. 12 वाजे लोक भांडे कुठे घासीत बसा लागत. 1 वाजे लोक आम्हाला काय लागत आहे भोगाला. म्हणून नाथ बाबा सांगतात अनेक उपाय करायची गरज नाही. तुका म्हणे सोपी आहे सर्वाहून शहाणा तो धनी देतो येथे. इतकं सोपे पण त्याला लागतच शहाणा. दीड शहाणा नाही चालायचं. परमार्थात शहाणा माणूस पाहिजे. त्याला जीवनाला उद्धाराची तळमळ असली पाहिजे. काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण अशी तुम्ही सांगा. संतजन करा समाधान चित्त माझे विठोबार कुमाये. सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. न लगे अनेक उपाय धरे सद्गुरुचे पाय. सद्गुरुचे पाय याचा अर्थ थोडक्यात सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. असे भरपूर प्रमाण आहेत. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज धरून. चरण रज म्हणजे याचा अर्थ पाय नाही माय बाबा, पाय नाही. देवाचं दार माहिती तुम्हाला? कुठे देवाचं दार हे नाही का तुम्हाला दिसा का? डोळ्याची खासड झाली काय? हे देवाचं दार आहे का देवळाचं दार आहे? देवळाचं दार आहे, देवाचं दार नाही. देवच माहित नाही आणि देवाचं दार कसं कळलं? हे देवाचं दार आहे का देवळाचं दार आहे? देवळाचं. मग देवाचं दार कुठे? विठाल विठाल आमचं असं रात घर उघडून साडा साला करू. देवाचं दार कुठे माहितीच नाही. सांगणाऱ्याला माहित नाही. तर
सांगणाऱ्याला माहिती की देवादार कुठे तेव्हा तो इकडं झाला तिकडं झाला तिकडं झाला माया सांगायच्या कामकारा तिकडं झाला टांगापट्टी घोडे भरा नाही ना मायवा देवाचं दार देवा हे हृदय मंदिर शोधून पाहे देवा देव आहे पण ते ओळखण्याचं वर्म त्याला नाम म्हणतात आणि ते नाम ज्यावेळेस जीवनाला येतं आणि जीवानं ते ज्यावेळेस त्या गोष्टीचा अंगसंग केला रे केला तर त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. सरळ पाणी पिलं तर परिणाम होतो का नाही? सरळ पाणी पिलं तर यातायातच करतं का नाही? ते बाहेरच येतं ते फक्त शहराच्या करतं का नाही? अरे सरड्या पाण्यात जर ताकद येतं प्रभूच्या नामात ताकद नसेल का तर सांग ना आमचं काम आहे तुम्ही करा असा आग्रह कोणत्याच संतांना केला नाही. तुकोबरायाच्या काळात 14 काळ तरी होती बाकीची मेली होती का? ज्ञानोबरायाला पैठणमध्ये येऊन रेड्याला ही गोष्ट कळाली माणसं घेऊन पुढे गेली बरोबर आहे ना? रेड्याची समाधी रेड्याला ही गोष्ट कळावा माणसाला कळू नाही का? कळता येते पण माणसानं जर समजून घेतलं ना तर कळता येते. बरोबर जीवनाचं सोनं होतं थोडे दिवस हातामध्ये राहिले बरोबर फार बोटावर मध्ये इतके आपल्या हातामध्ये आयुष्य राहिलं बरं का? आपलं आयुष्य शोधून पाहिलं जे करायचं तसं राहिलं. शरद मला लावर नाही आपल्याला 9 वाजले मला माहिती तुम्हाला येतं तुमच्यापेक्षा माझ्या आगात येता येते पण आता करू काय वेळेचं बंधन असतं म्हणून यथामध्ये सावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाण्याचा दोषी माई बाप मला काय तुम्हाला टाकून बोलायचं तुमचं काय बांधायला बांधे का? तुमच्या गावात काय मला उभं राहायचे कारागिरी महाराजांच्या बाजूला नाही ना? सरपंचला मला नाही उभं राहायचं त्यांच्या गावामध्ये मला काही घेणं नाही देणं नाही. फक्त एक गोष्ट आहे लाच सोन्यासारखा समाज इथे येतो ना माई बाप उद्धाराचं साधन खूप सोपं आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली म्हणून ठेवली पाहिजे म्हणून सद्गुरूच्या चरणावर पाय ठेवले ना हो घरी सद्गुरूचे पाय जर धरले तर जीवनाचा उद्धार 100% होतो. 101% आमच्या सद्गुरूने आमच्यावर कृपा केली आणि मी जे भुकलो ना आतापर्यंत 1.5-2 तासात ते अनुभव सिद्ध भुकलो. देव परिपूर्ण मूर्तिमंत हो अनुभूतीला आणून दिला त्या सद्गुरुनाथांनी म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या सेवा आहे. त्या सेवा कीर्तन म्हणजे काही नाही ना. त्यांनी सांगितलं भाऊ धर्मा करता पटका बाण सुशिक्षित आहे लोकांना चांगलं समजून सांगू शकतो म्हणून हा बांधण्याचा योगाला यथामती अवकाश तुमच्या सर्वांची माफी मागतो. काही चुकलं असेल अशोक महाराजांमुळे तुमच्या गावात येण्याचा योगाला त्यांना सुद्धा लाख धन्यवाद देतो. ही सर्व गुणीजन विशारद मंडळींच्या चरणी यांना नतमस्तक होऊन तुमच्या सर्व संत मायबाप इतके भरभरून आला तुम्हाला सुद्धा भगवंत अरे निदान या गोष्टी तुमच्या कानावून तरी चालल्या बरं का? हे तुम्हाला आता मिळणार नाही. 32 वर्षात ऐकायला नाही मिळालं आणि इथून पुढे ऐकायला मिळणार नाही. निदान हे स्पर्श जरी करून गेला ना तर निश्चित आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय म्हणून झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करतो सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि शिवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर महाराज